रात्री 2 वाजता कसला तरी आवाज आला। मी झोपेतून जागी झाले। बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि लाईट सुरू होती। मला वाटलं करीना मॅडम मुलाला भेटण्यासाठी आल्या असतील। त्यानंतर काहीतरी गोंधळ होत असल्याचं मला जाणवलं। मी बाथरूम मध्ये पाहिल्यावर एक व्यक्ती दिसला। तो बाहेर आला आणि जेहेकडे जाऊ लागला। मी पळून जेहेकडे गेले। त्यानं हिंदीत सांगितलं, आवाज करू नको। त्यावेळी काही लोक झोपेतून जागे झाले। त्यांनाही त्यानं सांगितलं, आवाज करू नका। जहांगीरला उठवण्यासाठी गेले। तो व्यक्ती एक हेक्सा ब्लेड घेऊन माझ्याकडे धावू लागला। त्याने त्या ब्लेडनं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। माझ्या बोटावर ब्लेड लागलं। काय हवं असं मी त्याला विचारलं। त्यानं पैसे मागितले। मी विचारलं किती हवे, तर त्यानं 1 कोटी रुपये सांगितले। संधी साधून ओरडत आम्ही खोलीच्या बाहेर आलो। सैफ आणि करीना मॅडम धावत आले। सैफ यांनी विचारलं, तो कोण आहे, त्याला काय हवंय। या व्यक्तीनं लाकडी वस्तू आणि हेक्सा ब्लेडनं सैफ यांच्यावर हल्ला केला। आम्ही सर्व खोलीतून पळालो आणि दरवाजा बंद केला। आमचा आवाज ऐकून रमेश, हरी, रामू आणि पासवान आले। सैफ यांच्या मानेच्या मागच्या बाजूला, उजव्या खांद्याजवळ, पाठीच्या डाव्या बाजूला आणि डाव्या हाताचा मनगट आणि कोपऱ्याजवळ दुखापत झाली होती। हल्ला करणारा व्यक्ती हा अनोळखी होता। हल्लेखोराचं वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असेल। तर केअरटेकरनं अशा प्रकारे संपूर्ण हा घटनाक्रम सांगितला।